पुण्यातल्या दौंड तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळालेला आहे। पुणे सोलापूर महामार्गावर पावसाचा अक्षरशः हैदोस दिसतोय। या महामार्गावर उभी असलेली एक इनोवा गाडी वाहून गेल्याचा प्रकार घडलेला आहे। सोबतच एका ट्रॅक्टर हा जवळपास अर्ध्या बुडालेल्या अवस्थेत या साचलेल्या पाण्यातून वाट काढतानाची दृश्य देखील समोर आलेली आहेत। या सगळ्याचा घटनास्थळावरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी चिंचोली हद्दीमध्ये खरं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती पावसाचं पाणी हे महामार्गावर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर सोलापूरच्या दिशेने सोलापूरच्या बाजूने पुण्याच्या बाजूने कडे जात असताना ही जी काही वाहतूक आहे हे खरं तर या ठिकाणी मंदावल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच इथून जे काही स्थानिक पोलीस असतील, पेट्रोलिंग करणारे टोल प्लाझाचे अधिकारी असतील यांच्याकडनं खरं तर वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। या बाजूने जर आपण पाहिलं तर हे जे काही पावसाचं पाणी आहे हे पाणी खरं तर हे जे काही सेवा रस्ते आहेत हे पूर्ण तुडुंब गेल्याचं पाहायला आपल्याला मिळतंय। यासोबत पुणे सोलापूर महामार्गावर देखील अशा पद्धतीनं हे जे काही पाणी हे पाणी रस्त्यावरती आले आणि मेन रस्त्यावरून खरं तर हे पाणी वाहत असल्यामुळं मोठा हे जे काही वाहने आहेत या वाहनांना मोठी कसरत करत खरं तर पुण्याच्या दिशेने खरं तर जावं लागतंय। येथील जे काही स्थानिक लोक असतील यांच्या मदतीने देखील एका बाजूने हे जे काही वाहन आहेत ते वाहन पुण्याच्या दिशेने खरं तर या ठिकाणी सोडण्यात येतात। एकूणच सकाळपासून दौंड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरं तर पावसाने हजेरी लावली। खरं तर हा जो काय मान्सून पूर्व पाऊस आहे हा पाऊस मोठ्या प्रमाणावरती दौंड तालुक्यामध्ये खरं तर या पावसाने कहर केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।